शहाजी छत्रपती म्युझियम ट्रस्ट आणि महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमानं ज्येष्ठ इतिहासकार डॉक्टर जयसिंगराव पवार लिखित मोगल मर्दिनी महाराणी ताराराणी या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती ताराराणी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि शाहू विद्यालयाच्या तारा कमांडो फोर्सच्या विद्यार्थिनींच्या वतीनं महाराणी ताराराणी गौरव गीत गायनानं करण्यात आली। यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर, नामदार हसन मुश्रीफ, खासदार शाहू छत्रपती महाराज, खासदार धैर्यशील माने, कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, सुरेश शिपूरकर, ॲडव्होकेट आर.एल. चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत या ग्रंथाचं प्रकाशन करण्यात आलं। डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी यावेळी बोलताना छत्रपती शहाजी महाराजांनी 25 इतिहास ग्रंथ प्रकाशित केले आणि तोच वारसा सध्याचे खासदार शाहू महाराज पुढे चालवत असल्याचं सांगितलं। 1965 सालापासून छत्रपती ताराराणी यांच्यावर ग्रंथ लिहावा असा 60 वर्षांचा विचार आज पूर्णत्वास आल्याचं समाधान त्यांनी व्यक्त केलं। जगाच्या इतिहासात छत्रपती ताराराणींसोबत तुलना करता येईल अशी एकही राज्यकर्ती राणी नाही असं त्यांनी सांगितलं। 7 वर्ष मुघलांविरुद्ध लढा दिला, त्यानंतर पेशव्यांविरुद्ध लढा दिला। शत्रूच्या इतिहासकारांनी सुद्धा महाराणी ताराराणी यांचा गौरव केलाय। ग्रंथामध्ये मी सिद्ध केलेला आहे, कागदोपत्री सिद्ध केलेला आहे आणि ते असो की ताराबाई ह्या मराठ्यांच्या इतिहासातील डी फॅक्टो छत्रपती होते। इतिहासामध्ये आणि राज्यशास्त्रामध्ये संज्ञा आहेत डी फॅक्टो आणि डी ज्युरे। डी ज्युरे म्हणजे नाममात्र, जे पुढे छत्रपतीला बनवलं, सातारच्या छत्रपतीला पेशव्याने नाव मात्र। डी फॅक्टो म्हणजे प्रत्यक्षात ज्या वेळेला 4 वर्षाच्या मुलाला मांडीवर ठेवून ताराबाईंनी तलवार हाती घेतली, त्यावेळेला त्या डी फॅक्टो होत्या, लक्षात घ्या। डी फॅक्टो छत्रपती। नामदार हसन मुश्रीफ यांनी स्वराज्य रक्षणाचं काम करणाऱ्या आणि सर्वांपुढं आदर्श निर्माण करणाऱ्या छत्रपती ताराराणी यांचा लवकरच पूर्णाकृती पुतळा पन्हाळगडावर उभारला जाईल अशी घोषणा केली। पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी भविष्यकाळात सर्वांना प्रेरणा मिळेल असे ग्रंथ जगापुढं येत असल्याबद्दल अभिमान व्यक्त करत महाराणी ताराराणी यांच्यावर सुद्धा टीव्ही मालिका सुरू झाली पाहिजे असं मत व्यक्त केलं। खासदार सुप्रिया सुळे यांनी कोल्हापूरसोबत प्रेमाचे ऋणानुबंध असल्याचं सांगत अनेक गोष्टींना त्यांनी उजाळा दिला। छत्रपती ताराराणींचा अभ्यास करायचा असेल तर आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात सुद्धा हा ग्रंथ सर्वांनी वेळ काढून आवर्जून वाचला पाहिजे असं आवाहन केलं। यासह छत्रपती ताराराणींच्या प्रेरणादायी इतिहासाचा समावेश राज्य सरकारनं पाठ्यपुस्तकात करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। पण त्याचबरोबर माझी सरकारकडे मागणी होईल की ताराराणींचा सिनेमा येऊन गेलेला आहे, पण त्याला फारसं मला वाटतं तो चालला नाही, त्याच्यातही चांगला इतिहास होता। माझी सरकारला विनंती राहील की TV सिरियल कराच तुमची इच्छा असेल, पण एक लोकप्रतिनिधी म्हणून, एक महाराष्ट्राची नागरिक म्हणून, एक आई म्हणून मी तुम्हाला सांगेन की नुसतं TV सिरियलकडून आपली जबाबदारी संपणार नाही। इतिहासाच्या आपला जी पुस्तिका असतात त्याच्यामध्ये ह्या सगळ्याची नोंद आणि मोठे धडे लिहिले गेले पाहिजेत, त्याच्याशिवाय पुढच्या पिढीला ते कळणार नाही। खासदार शाहू छत्रपती महाराज यांनी 18 सुभे ताब्यात असणाऱ्या औरंगजेबशी झुंज देत ताराराणी यांनी स्वराज्य चालवून दाखवलं, पेशव्यांशी लढा दिला असा हा वैभवशाली इतिहास जगापुढं येत असल्याचा मनस्वी आनंद होत असल्याचं सांगितलं। यावेळी महाराणी याज्ञसेनी छत्रपती, संयोगिता राजे छत्रपती, मधुरिमा राजे छत्रपती, यशस्विनी राजे छत्रपती, शहाजी राजे छत्रपती, यशराज छत्रपती, समरजित सिंह घाटगे, व्ही.बी. पाटील यांच्यासह सर्व क्षेत्रातील मान्यवर, विविध माध्यमांचे संपादक, साहित्यिक, इतिहास अभ्यासक आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।